सर्वांना आज एक सांगू इच्छितो की 1952 साली ही जी बँकची स्थापना झाली, ही कुठले वरचे लेवलनी ऑफिसर लेवलनी त्याची स्थापना केली नव्हती. आपल्यासारखे कामगार बंधूंनी याची स्थापना केली होती 1922 साली. कशाला केली होती की आपला जो कामगार वर्ग आहे हा अशिक्षित आहे आणि कर्जामध्ये आहे, तिला बाहेर काढण्यासाठी, तिचा उद्धार करण्यासाठी ही बँकची स्थापना केली होती. आज तुम्हाला वाटते काय की एक वेळा लोन बँकेतून घेतले तर तो माणूस लवकर कर्जमुक्त होतो काय? जोपर्यंत तो रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत तो कर्ज असाच राहतो. आणि आपली जे सर्व्हिस येते तेही ते लोक देतात कर्ज, तर पहिल्या वळती करतो, आपल्या हातात काही येत नाही. ही जी एवढ्या वर्षापासून जी मानसिकता जी आली आहे आपली बँकेची, ही चतुर्श्रेणी कामगार जो आहे त्याला कसा खालती ठेवायला पाहिजे, तो वरती ना जायला पाहिजे. आज आपला जो लोन आहे, छोटा लोन मोठा लोन, त्याच्या व्याजावर ही बँक चालत आहे. आणि आपल्याला काय बेनिफिट देत आहेत? आपला जो व्याज दर आहे ते कमी होत नाही. का कमी होत नाही? आज गाडी लोन, होम लोन, त्याचे व्याजदर कमी आहेत. त्याचा एखादा बेनिफिट भेटला आहे काय? एकाला फायदा भेटला? तुम्ही कार घेतली का? कुणी हाऊसिंग लोन घेतली बँकेतनं? ते कोण घेतात? वरचे लेवल, वरचे अधिकारी, त्यांना फायदा. आणि जर आपला पैशावर जी बँक चालू आहे, आपल्याला 1 रुपयाचा फायदा नाही का? आपला विचारच करत नाही. अशी कहावत आहे ना तुमच्यामध्ये, नाच करे मंदर माल खाए मदारी, अशी सिस्टम करून ठेवली आहे. हे योग्य आहे का तुम्हाला? आज बँक भरती झाली, किती लोकांना माहिती आहे बँक भरती झाली, किती लोक कामावर लागले, संचालक हे नातेवाईक हे आज कार्यरत झालेत, काय काय पैसे दिले आहेत ते आम्हाला माहिती आहे, कितीचा भाव चालू होता आणि सर्व कार्य झाले. ही बँक आपल्यावर चालली. आपण जो मत मागतो तेव्हा बोलतात ना की आपली हक्काची बँक आहे, बोलतात ना आपल्याला तुमची हक्काची बँक आहे, तुम्ही मालक आहात. मग आमच्या मुलांना पहिला प्रावधान्य काय नाही बँकेत भरतीमध्ये? आमचे मुलेही शिक्षित आहेत. पहिला प्रावधान्य कामगारांच्या मुलांना द्यायला पाहिजे. जर आमच्या मुलांना जर बँकेत काम करायची संधी भेटली तर कशाला आमचे मुलं झाडू मारतील? सातारा कुठून कुठून लांब लांबवरनं भरती केल्या तिथं, मग आमचे मुलं नाहीत का? बरेच विषय आहेत, जसे की इन्शुरन्सचा मुद्दा आहे. इन्शुरन्स आम्ही मागणी केली होती 2021 मध्ये की इन्शुरन्स आम्हाला भेटायला पाहिजे. जेवढी लोन देते 16 लाख तेवढा आम्हाला इन्शुरन्स पाहिजे. कारण की आम्ही चतुर्श्रेणी कामगार आज 1000 बिमाऱ्याला लढत करून आमचा कर्तव्य बजावतो आहे. त्याचा मृत्यू जर जास्त आहे तर आम्हाला ते इन्शुरन्स द्या. पहिल्यापासून त्यांची तेच मानसिकता होती की हा कामगार जो मरतोय, निधन होतो, त्याचे 16 लाख रुपये लोन असेल तर त्याची सर्व्हिस येणार, त्याच्यामधून ते पैसे पूर्ण वजा करून घेणार त्यांचे. जर काही उरली तर जो PT उमेदवार आहेत त्याला बोलवतात, मेंबर करतात आणि लागला त्याला कर्जदार बनवतात. आपल्या हातामध्ये वारसांना काय भेटत नाही. तर इन्शुरन्स 2021 पासून दुसरी प्रायव्हेट बँक देत होती, बोलवून देतात बाबा इन्शुरन्स घ्या. तर आपली बँक आहे, आपला का विचार केला नाही, का इन्शुरन्स दिला नाही? आज केवढे DC1 कामगार आज जामीनदारमध्ये फसले आहेत मित्रांनो, फसले आहेत ना. कुणाचा जामीनदार मेला आहे, त्याची कटिंग चालू आहे, तो बोलतो मी काम करू की माझा हप्ता भरू की माझा जामीनदारचा हप्ता भरू. किती लोक नोकऱ्या सोडून घरी आहेत, त्याचा जबाबदार कोण आहे? जबाबदार बँक प्रशासन आहे. कारण त्यांनी आपल्याला फक्त यूज केला आहे, आपला वापर केला आहे, पण आपल्याला कुठलीही चांगली योजना आपल्यासाठी आणली नाही आहे. आज एवढे वर्ष झाले सर्व बघतात स्लिपमध्ये तर 9 लाख रुपये लोन आहे, 6 महिन्यानंतर बघितला तरी 9 लाख रुपये लोन आहे. मग हे कमी का होत नाही? याचा हिशोब आम्ही लोकांनी विचारला होता तर आम्हाला उडवाउडीचे उत्तर दिले झालेत. हे कुठे थांबला गेला पाहिजे की नाही? आता तुमच्याकडे येणार मतं मागायला, बाबा आम्हाला मतं द्या, तर आले बोलवा त्याला, पण त्याचा जाब विचारा की भरतीमध्ये कुणाकुणाचे मुलं लागले कामावर, आम्हाला का त्याची माहिती नाही? जर आम्हाला माहिती दिली असती तर आम्ही पण ऑनलाईन अर्ज भरला असता. 1 रुपया कमी केला तर तू लगेच व्हॉट्सअपवर तुम्हाला ॲडव्हर्टायझिंग येते, आम्ही 1 रुपया कमी केला आहे. तर संचालकची ॲडव्हर्टायझिंग येतात ना, येतात की नाहीत? हां, मग अशी जेव्हा भरती होते तेव्हा का नाही ॲडव्हर्टायझिंग केली? तर आम्ही पण आमचे मुलांना फॉर्म भरले असते की नाही? हे सर्व गोष्ट थांबली पाहिजे. आणि मित्रांनो, एक तुम्हाला हात जोडून विनंती आहे, दारू, बिर्याणी
आणि पाकिटं जे घेऊन येणार ना पतं मागायला तुमच्याकडनं, त्याला विचारा एक की तुम्ही एक संचालकता निवडून